जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधो ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणेचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. अर्थ: जे इथे रंजले गांजले या शब्दाबद्दल बोलणं फार गरजेचं आहे, कारण केवळ एकाच दृष्टीनं बघण्याची आणि विचार करण्याची सवय लागल्यामुळे कुणालाही रंजले गांजले हे शब्द ऐकवले की त्यांच्यासमोर गरीब, भुकेले, समाजानं पेडलेले आणि अनाथ इत्यादी लोकच दिसतात. पण आमच्या मते ही फार संकुचित व्याख्या आहे. भारतीय तत्वज्ञान केवळ ऐहिक आणि भौतिक संपत्तीच्या आधारावर सुखदुःख ठरवत नाही, कारण तसं असतं तर साधू संत कधीच सुखी होऊ शकले नसते. त्यामुळे इथे रंजले गांजले या शब्दांची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. जे मनुष्य तो त्रासलेले आहेत, चिंतांनी ग्रासलेले आहेत, कष्टी आहेत, कुठल्या ना कुठल्या विकारानं, आजारानं पीडित आहेत इत्यादी सगळ्यांना रंजले गांजले म्हटलं पाहिजे. कारण साधू पुरुषांना राव रंक, मोठा छोटा सगळे सारखेच. अशा रंजल्या गांजल्यांना जे आपलेसे करतात, त्यांच्या दुःखी मानेवरून मायेचा हात फिरवतात, आधार देतात, योग्य सल्ला देतात, अगदी आपल्या माणसांसारखे वागवतात, तेच खरे साधू. आणि अशाच माणसांच्या ठाई भगवंत असतो. आजकालच्या जगात जिथे माणूस माणसाशी धड बोलत नाही, तिथे अशा सज्जनांची गरज जरा अधिकच आहे. ज्या लोकांनी कुठल्याना त्रासाला किंवा वेदनेला किंवा लज्जेला कंटाळून आत्महत्या केली, त्यांना जर कोणी समजून घेणारा, त्यांचे ऐकून घेणारा मिळाला असता तर. परिस्थितीपुढे हतबल होऊन निर्वाणीचे पाऊल उचलणारे देखील एका अर्थी रंजले गांजले नाहीत का? आपल्याला अशा लोकांना भ्याड म्हणणं खूप सोपं आहे, पण त्यांना मदतीचा हात किती जण पुढे करतात. अशांना देखील जे आधार देतात ते साधू, आणि खरोखर ते देव बनूनच आलेले असतात. सज्जन मनुष्याचे चित्त म्हणजेच बुद्धी, विचार आणि मन सदा मृदू असते. त्यात कुठलेही कपट, कटुता, अहंभाव, क्रोध, मत्सर आणि क्रूरता नसते. सगळ्यांच्या प्रती मनात सात्विक भाव असतो. बोलण्यात आणि वागण्यात देखील एक प्रकारची शीतलता असते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात तसे, मार्तंड जे तापहीन. त्याचप्रमाणे त्यांचे चित्त सबाह्य नवनीत म्हणजे लोण्यासारखे असते. लोणी मऊ व मृदू असतेच, त्याचबरोबर लोणी हा दुधातील स्निग्धतेचा अर्क देखील असतो. स्निग्धता म्हणजे प्रेमभाव, परोपकार. ज्याच्या मनात, विचारात आणि आचारात स्निग्धता असते तो सज्जन. सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य. त्यामुळे केवळ विचारात प्रेमभाव असणे उपयुक्त नाही, आचरणात देखील जो आणेल तो सज्जन. ज्यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचलेले आहेत, त्यांचे उपदेश वाचलेले आहेत, त्यांना हे निश्चित समजेल की तुकाराम महाराजांनी कोणालाही डोळे झाकून दया करण्याचा सल्ला दिलेला नाही. कारण तेच म्हणतात, नाठाळाचे काठी देव माथा. त्यामुळे दुर्जनांबरोबर केला जाणारा व्यवहार आणि सामान्य लोकांबरोबर करायचा व्यवहार यात वाचकांनी गल्लत करता काम नये. जे लोक दुःखी आहेत, पेडलेले आहेत आणि ज्यांना समाजात त्रास दिला गेला आहे, त्या सर्वांना जो आपले मानतो आणि त्यांच्या दुःखात धावून जातो, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशाच व्यक्तीला खरा साधू किंवा सज्जन मनुष्य समजावे आणि अशा परोपकारी व्यक्तीच्या हृदयातच प्रत्यक्ष देव राहतो असे जाणावे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. ज्याप्रमाणे लोणी बाहेरून आणि आतून सारखेच मऊ असते, त्याचप्रमाणे सज्जनांचे अंतःकरण अत्यंत दयाळू आणि कोमल असते. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. ज्याला कोणताच आधार नाही, अशा व्यक्तीला जो मायेने आपल्या हृदयाशी लावतो. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. जशी स्वतःच्या मुलावर आई वडील माया करतात, तीच निस्वार्थ दया आणि प्रेम तो गरीब, दीनदुबळ्या लोकांवर करतो. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. संत तुकाराम महाराज म्हणतात की मी यापेक्षा अजून किती वेगळे सांगू. असा परोपकारी व दयाळू माणूस म्हणजेच साक्षात देवाची मूर्ती किंवा रूप असतो.